तुकाराम महाराज म्हणतात की तुला मनुष्य जन्म मिळालेला आहे, तर ईश्वराचं नामस्मरण करून तू आपल्या जीवनाचं सार्थक करून घे, असे या अभंगातून सांगतात. काय म्हणतात बघूया. जन्मा येऊनी काय केले, तव मुद्दल गमाविले. कार्य न फिरसी माघारा, अजूनी तरी फजित खोरा. केली गाठोळीची नाशी, पुढे भिकची मागशी. तुका मने ठाया, जाई आपुल्या आलिया. तर हा मनुष्य जन्म मिळालेला आहे, तर ह्या मनुष्य जन्माला येऊन तू काय केलेस? व्यर्थ विषयाच्या पाठीमागं लागून आयुष्यरूपी आणि देहरूपी मुद्दल मात्र तू गमवले आहेस. अरे फजिती होऊनही तू अजूनही या व्यर्थ विषयाच्या मागं लागला आहेस. तिथून तू अजूनही मागे का फिरत नाहीस? अरे तू तुझ्या पदरात एवढे मोठे आयुष्यरूपी आणि देहरूपी धन पडले आहे, तरी त्याचा तू फायदा का करून घेतला नाहीस? तर पुढे जन्मोजन्मी तुला क्लेश भोगावा लागेल, जन्मोजन्मी तुला दुःख भोगावे लागणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अरे तू या हरीच्या कृपेने देहरूपी जीवाला प्राप्त झाले, म्हणजे तुला हे जे मनुष्यरूपी जे शरीर मिळालेलं आहे, हे हरीच्या कृपेमुळे मिळालेलं आहे आणि त्याचा तू फायदा करून घे आणि आपले मूळ ठिकाण म्हणजे निज स्वरूप प्राप्त करून घ्यावे, म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी वैकुंठामध्ये आपण मोक्षप्राप्ती करून घ्यावं आणि ईश्वराचं नामस्मरण करावं. कारण तुकाराम महाराज सगळ्यांना सांगतात की तुम्हाला हा मनुष्यरूपी शरीर जे मिळालेलं आहे, तर ह्या शरीराचा उपयोग तुम्ही अध्यात्मामध्ये नामस्मरण करून संतांच्या संगतीत राहून जीवनाचं सार्थक करून घ्या, असं या ठिकाणी सांगतात. रामकृष्ण हरी.